आपण बघताय महाराष्ट्र लाईव्ह आणि सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज ठाकरेंचं काय? मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही असं काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी म्हटलंय। भाई जगताप यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिलाय। मनसे आणि शिवसेनेसह मुंबई मनपा लढण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मानसिकता नाही असं देखील जगताप म्हणाले। दरम्यान या संदर्भात भाई जगताप यांना विचारलं असता ही माझी वैयक्तिक भूमिका असून पक्षाचा निर्णय अंतिम असेल असं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलंय। मैं बिल्कुल इनके साथ नहीं लड़ेंगे। राज ठाकरे तो छोड़िए, उद्धव जी के साथ भी हम नहीं लड़ेंगे। ये हमने, मैं जब अध्यक्ष था मैंने डंके की चोट पे मैंने हमेशा ये कहा, और अभी भी हमारी जो ये जो कमेटी की मीटिंग हुई पॉलिटिकल अफेयर कमेटी की, उसमें सारे लोगों ने, मी मुंबईचा अध्यक्ष असताना माझी भूमिका आणि आत्ताची माझी भूमिका याच्यामध्ये कसलाही बदल नाही। अर्थात जर समजा निवडणुकीसाठी कोणाबरोबर जावं कोणाबरोबर न जावं हे आमचे हायकमांड नेहमी याच्यावर हे करत असते, निर्णय घेत असते। परंतु मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा मी प्रमुख होतो। आता वर्षाताई गायकवाड अध्यक्ष आहेत, त्या प्रमुख आहेत। आमच्या पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये जे बसलो होतो ते मी तुम्हाला सांगितलं। त्यामुळे पक्षाची भूमिका ही पक्षाच्या प्रमुखांनी ठरवायची असते, आम्ही नाही ठरवायची असते। पण आमची मतं जेव्हा विचारली जातात तेव्हा आम्ही आमची मतं मांडलेली आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे सोडाच, पण आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबतही लढणार नाही असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी केलं। दरम्यान याच मुद्द्यावरती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करत दोन भाऊ येत असतील तर त्याला विरोध नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसमध्ये ठाकरे बंधूंच्या प्रवेशावरूनच दोन गट पडलेत का असा प्रश्न निर्माण झालाय। आम्ही सुरुवातीलाच ठरवलेलं आहे आणि आमचं सुरुवातीला ठरलेलं आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा। जर या निर्णयाच्या संदर्भात काही बदल करायचा असेल तर दिल्लीतून हायकमांडच्या काही सूचना आल्या तर मग तो सगळ्यांना मान्य करेल। भाई जगतापांनाही मान्य करावं लागेल आणि तिथल्या स्थानिक नेतृत्वालाही मान्य करावं लागेल मुंबईच्या। दरम्यान जगताप यांना काहीही बोलू द्या असं खासदार संजय राऊत म्हणाले। तर दुसरीकडे काँग्रेसला कोणी विचारलंय का? त्यांचं बोलणं त्यांना लखला बसा टोला मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी लगावला। मोठी घोषणा केली आहे, बोला आपण कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे। मी तुम्हाला म्हटलं ना, कसं आहे की त्यांच्याकडे कोणी गेलंय का? न जाताच त्याचं काही बोलत असतील तर आता काय बोलणार याच्यावरती? त्यांचं बोलणं त्यांना लखला भो। दरम्यान लोकशाहीमध्ये एखाद्या पक्षानं कुणासोबत जायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार हा प्रत्येक पक्षाला असतो असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। पुढे बोलताना आपण महायुती म्हणूनच लढणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल अशी शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो, त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाई जगताप यांच्या सुरात सूर मिसळत मुंबईमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांची स्वबळावरती लढण्याची इच्छा आहे आणि तीच भावना त्यांनी बोलून दाखवल्याचं म्हटलंय। अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अशा स्वरूपाची भावना आहे आणि त्यांनी ती भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। यावर पक्ष जो एकत्रित बसून नेतृत्वाशी आणि सहकार्याशी चर्चा करून आवश्यक तो निर्णय निवडणुका जाहीर होता क्षणी निश्चित घेईल। भाई जगताप यांनी वैयक्तिक भूमिका मांडली असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या संदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दिली।
पक्ष येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनला कसा सामोरं जाईल या संदर्भामधली चर्चा पक्षामध्ये होत असते आणि त्याच्यानंतर जो आमचा निर्णय असतो हा पूर्णपणे जो आहे तो आदरणीय आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय राहुल गांधीजी आणि आदरणीय सोनियाजी गांधी या संदर्भामध्ये घेतील. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका वैयक्तिक भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये आम्ही पक्षश्रेष्ठींची चर्चा करू आणि अधिकृत भूमिका जी पक्षाची असेल ती भूमिका आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येऊ. मुंबई महानगरपालिकेमध्ये एकला चलोरेची भूमिका घेऊ बघणाऱ्या काँग्रेसवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसमध्ये खरंच एवढं बळ राहिलं आहे का? काँग्रेसची ही भूमिका म्हणजे बुडत्याचे पाय डोहाकडे या प्रकारामधील असल्याचा टोला अमोल मिटकरींनी लगावला. काँग्रेस पक्षाची गत ही पंख नसलेल्या पक्षाप्रमाणे झालेली आहे. नुकतेच नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी हे वारंवार स्वबळाचा नारा देत आहेत, पण त्यांच्याकडे स्वचं किती बळ राहिलं याचं त्यांनी चिंतन करावं. आता 1 तारखेला पण एकत्र येऊन काही मोर्चा महाविकास आघाडीचे नेते काढतायत, याचा अर्थ त्यांचे बुडतीचे पाय डोहाकडे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांमध्ये ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावरती लढणार असल्याचं म्हटलंय. दरम्यान जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक असतील तिथे वेगळे लढू, मुंबईमध्ये मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असं विधानही मुख्यमंत्र्यांनी केलंय. मुंबईच्या पाठोपाठ नागपूरमध्ये देखील काँग्रेसनं स्वबळावरती पालिका निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी स्पष्ट केलंय 151 जागांसाठी 1,500 इच्छुक आहेत. स्वबळाच्या संदर्भात पक्षाची बैठकही झाल्याचं त्यांनी म्हटलं. मित्रपक्षांच्या संदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, मात्र आमची स्वबळाची तयारी झाली आहे असं विकास ठाकरेंनी सांगितलं. नागपूर शहर गडकरी फडणवीसांचं नाही तर काँग्रेसचं आहे असंही त्यांनी ठासून सांगितलंय. सर्व उमेदवारांकडून अर्ज घेतले होते तर जवळपास 1500 अर्ज हे 151 जागेसाठी आम्हाला प्राप्त झाले काँग्रेस कमिटीला. आता याचाच अर्थ असा आहे की सगळ्या प्रभागांमध्ये जवळपास 10 उमेदवार तरी कमीत कमी आहेतच आणि तिकीट द्यायचे आहेत 4. ठाण्यामध्ये महायुतीकडून युतीबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपला ठाण्यामधील काही जागा मिळाल्यास एकनाथ शिंदेंना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे वळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. यामुळेच युतीबद्दलचे सर्व अधिकार शिंदेंना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र नागपूरमध्ये काँग्रेसला वगळून भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पुढाकार घेतला. गेल्या वेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत इतर मित्रपक्षांच्या संदर्भात दगाबाजी केल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एमआयएम एकट्यानं लढणार आहे. पक्षाचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी त्या संदर्भातले आदेश आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मागील निवडणुकीचा अनुभव बघता प्रत्येक जिल्ह्यामधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडून येण्याच्या हिशोबानं काम करावं, अन्यथा निवडणूक होताच हलगर्जीपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पक्षामधून काढून टाकण्याची तंबी देखील त्यांनी दिली. मुंबई सोडून राज्यभरातील सर्व जिल्ह्यामधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मंगळवारी बैठक झाली. प्रत्येक जिल्ह्याचा आढावा देखील त्यांनी घेतला. विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील जिंकण्यासाठी महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. महायुतीच्या नव्या 54 आमदारांसाठी 270 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. प्रथमच आमदार झालेल्या मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले. या संदर्भात शासन निर्णय नियोजन विभागानं काढलाय. मात्र केवळ फर्स्ट टर्म आमदारांवरती खैरात केल्यामुळे जुन्या आमदारांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे आता आवश्यकतेनुसार जुन्या आमदारांना प्रत्येकी 2-2.5 कोटींपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. याबाबतचे आदेशही लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमदारांच्या निधीवरून आता घमासान सुरू झालं. केवळ सत्ताधारी आमदारांना निधी देणं हे लोकशाही विरोधी असल्याची टीका संजय राऊतांनी केली. तर राऊतांनी आरशात बघावं असा टोला भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी लगावला. 5 कोटी रुपये ही लाच आहे. मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही.
आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे. त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की. विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे हे घटनाबाह्य कृत्य आहे. हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे. निधी वाटपावरून भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्यापूर्वी पगारी नेते संजय राऊत यांनी जरा आरशामध्ये बघितलं पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार असताना मस्तवालपणा आणि अहंकार तुम्ही केला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित केलं होतं. तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती. आणि यानंतर आताची ब्रेकिंग बातमी बघूयात. मुंबईमधल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली आहे. बांद्र्याच्या दिशेकडून अंधेरीच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. पश्चिम द्रुतगती महामार्गावरती अंधेरीच्या जवळ 2 कारचा मोठा अपघात झाल्याची देखील माहिती समोर येते आहे. या अपघातामुळे सध्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली. उर्वरित बातम्या बघूया. ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी भाजपच्या जिव्हारी लागणारा वार केलाय. जय शहा यांच्यासारखा क्रीडा क्षेत्रामधला निष्णांत प्रशासक गेल्या 50 वर्षांमध्ये देशात झालेला नाही. आपण बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर घेण्याची भाषा करतो, मग आपण आपली स्वतःची एक ट्रॉफी घेऊ शकत नाही का? संपूर्ण पाकिस्तान ब्राह्मोसच्या रेंजमध्ये आहे, त्यामध्ये ट्रॉफी पण आहे. राजनाथ सिंह, अमित शहा आणि जय शहा यांनी एकत्र बसून ट्रॉफी परत कशी आणायची यावरती स्ट्रॅटेजी बनवावी अशी खोचक टीका देखील राऊतांनी केली. यावरती भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उत्तर दिलं. जय शहा यांच्या इतका क्रीडा क्षेत्रातला निष्णात प्रशासक गेल्या 50 वर्षात देशात झालेला नाही. बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर घेण्याची भाषा आपण करतो आहोत आणि ट्रॉफी नाही घेऊ शकत आपली स्वतःची. कालच आपले राजनाथ सिंग म्हटले तर संपूर्ण पाकिस्तान ब्रह्मोस मिसाईलच्या नियंत्रणाखाली आहे, त्याच्यात ट्रॉफी पण आहे ना. मग राजनाथ सिंग, अमित शहा, जय शहा यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि भारताची ट्रॉफी कशी आणता येईल या संदर्भात त्यांनी एक स्ट्रॅटेजी केली पाहिजे. जय शहा म्हणजे महान माणूस आहे फार. जय शहा यांच्यावर टीका करण्याची संजय राऊत यांची लायकी नाही. खरं तर भारतीय क्रिकेटपटूंनी खेळून लढून ही ट्रॉफी जिंकलेली आहे. खेळाचं मैदान असो की युद्धाचं मैदान असो, भारतीयांची मान कायम अभिमानानं आणि स्वाभिमानानं उंचावते. संजय राऊत, पाकिस्तान पराभूत झाल्यामुळे तुम्ही वादन करतायत, तुम्ही रुदाली करतायत आणि रडण्याचं काम, छाती बडवण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे. अंबरनाथमध्ये रुग्णवाहिकेच्या अभावी महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी होणार आहे. जिल्हा सिव्हिल सर्जन यांनी चौकशीचे आदेश दिले. अतिरिक्त सिव्हिल सर्जन आणि आरएमओ या प्रकरणाची चौकशी करतील. अंबरनाथ इथल्या 58 वर्षीय मीनाबाई सूर्यवंशी यांना रविवारी संध्याकाळी हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारासाठी पुढच्या रुग्णालयामध्ये हलवण्याच्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरल्यामुळे त्या वेळेवरती उपलब्ध होऊ शकल्या नाहीत असा आरोप होतोय. रुग्णालयाने मात्र हे आरोप फेटाळले. आमच्याकडे 102, 108 ॲम्ब्युलन्स आहे. 102, 108 ॲम्ब्युलन्स आहे, पण पेशंटची प्रकृती खूप चिंताजनक असल्या कारणाने आम्हाला त्या दरम्यान पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये लगेच पाठवलं नाही आम्ही, कारण पेशंटला त्या दरम्यान आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या दरम्यान पेशंटचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान याच प्रकरणावरती आता राजकीय वर्तुळामधून नेमक्या काय प्रतिक्रिया उमटल्या आपण बघूयात. 800 कोटीचं टेंडर ॲम्ब्युलन्ससाठी काढलं होतं, मग त्यातली एखादी ॲम्ब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही? जनतेसाठी ते ॲम्ब्युलन्स आहे, आधी तुटवडा आहे. एकतर या 800 कोटीच्या ॲम्ब्युलन्स अद्याप रस्त्यावरती आलेल्या नाही, पैसे हजम झाले. 108 नंबर करेक्ट.
आणि गरिबांना अशा प्रकारे ठार मारायचे, जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा वापरायची. तुम्ही इतक्या 800 कोटीचे अँब्युलन्स विकत घेतल्यात ना, मग त्याची तुमच्या ताफ्यात ठेवा ना एखादी अँब्युलन्स. संजय राऊत यांना कायम वारंवार मेंटल झटके येत असतात. त्यांना मानसिक झटका वारंवार येत असतो. सकाळी रोज 10 वाजता तर निश्चितपणे त्यांना मनोरुग्णाचा झटका येतोय. त्यामुळं त्यांना तातडीनं मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी संजय राऊत यांच्या ताफ्यामध्ये देखील एक मेंटल हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स देऊन ठेवावी अशी विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे करतो. नाही, भ्रष्टाचाराचा कळस जे मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि आत्ता प्रचंड झालेला हे आपण अनुभवतो ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीत शक्तीपीठचा रस्ता असू दे किंवा ॲम्ब्युलन्स खरेदी असू दे, औषध खरेदी असू दे, सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे. मुंबईमध्ये SRAचे प्रोजेक्ट एकाच माणसाला देण्याचा उद्योग असू दे, एकूणच महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करतं. पुण्यामधल्या शनिवार वाड्यामध्ये 4 दिवसांपूर्वी झालेल्या गोंधळाच्या नंतर या ठिकाणची सुरक्षा आजही कायम आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी या ठिकाणची मजार काढण्याच्या संदर्भात शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करणाऱ्या महिलांवरती कारवाई करावी यासाठी 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोणताही अनुचित प्रकार किंवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. राजकीय इस्लामने सनातन धर्मावरती मोठा वार केल्याचं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय. शिवराय, गुरु गोविंद सिंग, महाराणा प्रताप राजकीय इस्लाम विरुद्ध लढले असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. राजनीतिक इस्लाम की कहीं चर्चा नहीं होती. जिसने आस्था पर कुठाराघात किया, यानी ब्रिटिश उपनिवेशवाद के खिलाफ हम लड़े थे, हमारे पूर्वज लड़े थे. फ्रांस के उपनिवेशवाद के खिलाफ हमारे पूर्वज लड़े थे, लेकिन राजनीतिक इस्लाम के खिलाफ भी हमारे पूर्वजों ने लड़ाई लड़ी थी. बड़ी बड़ी लड़ाइयां लड़ी थी. छत्रपति शिवाजी महाराज को, गुरु गोविंद सिंह जी महाराज को, महाराणा प्रताप को, महाराणा सांगा को हम इसी बात के लिए स्मरण करते हैं. इसी बात को लेकर के हम उनको राष्ट्र नायक के रूप में सम्मान देते हैं. लेकिन ये राजनीतिक इस्लाम वही है जो छांगुर के रूप में डेमोक्रेसी को चेंज करके राष्ट्र माता के टुकड़े टुकड़े करने की मंशा के साथ कार्य कर रहा है. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत रहा ABP माझा.